शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत परिसरामधील नदी आणि ओढ्यांनी रौद्ररूप धारण केलं होतं। यामुळे अनेक वाड्यांनी वस्त्यांचा संपर्क तुटला होता। शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे। पिके पाण्याखाली गेली आहेत। साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर आलेला पूल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला आहे। यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता। सकाळी 8 वाजता काही लोकांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले, तर अनेक विद्यार्थ्यांना परत माघारी जावे लागले। यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जूनमध्ये पेरणी झाली, पण जूनपासून रोजच पाऊस आहे। फक्त 8 दिवस पावसाने खंड दिला, परत पाऊस सुरू झाला। रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। यामुळे लेंडी नदीला पूर आल्यामुळे संपर्क तुटला होता। सकाळी पाणी थोडे कमी झाल्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने लोकांना पाण्याच्या पलीकडे सोडले। यामध्ये अनेक दूधवाले आणि विद्यार्थी होते। सध्या जामखेड सौताडा महामार्गाचं काम खूपच संथ गतीनं सुरू आहे। यातच सौताडाजवळील पूल काही दिवसांपासून वाहून गेला होता। रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही। त्यामुळे अनेक वाहनधारक बीड पाथर्डीकडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गे वंजारा फाटा मार्गे जातात। यामध्ये अनेक जण बसमार्गे जातात, पण आता पूल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। साकत कोल्हेवाडी कडभनवाडी यांना जोडणारा लेंडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता। साकत कोल्हेवाडी मार्गावर साकतजवळ पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। वराटवस्ती कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे। लेंडी नदी आणि वंजारा नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड।